नमस्कार, मी संदीप राणे, शहर अध्यक्ष मीरा भाईंदर. तुम्ही बघत असाल, महाराष्ट्र सरकारने एक आदेश काढलेला की 1 मे पासून ज्या रिक्षा चालकाला मराठी येत नाही त्यांच्यावर कारवाई केली जाईल. मी या निर्णयाचं मनापासून स्वागत करतो. आणि त्याचबरोबर रिक्षा चालकांमध्ये काहीतरी चलबिचल झाली आहे आणि काही समाजकंटक लोक त्यांना भडकवण्याचं काम करत आहेत. लक्षात घ्या, एका बाजूनी मराठी मराठी असं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे घोषणा करतात, दुसऱ्या बाजूने जे परप्रांतीय लोक आहेत त्यांना दिवसण्याचं काम करतात. लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या विरोधात आंदोलन काहीतरी 4 तारखेला काहीतरी आंदोलन ठेवलंय. या गोष्टीचा मी निषेध करतोय आणि या रिक्षा चालकांना मी सांगतोय की या मोर्चामध्ये तुम्ही जर सामील झालात त्यामुळे तुमची स्वतःची विटंबना होणार आहे. लक्षात घ्या, त्यामुळे समाजकंटक लोक काही तुम्हाला भडकवत असतील, मोर्चा काढूया स्वतःच्या TRP वाढवण्यासाठी, स्वतः बसणार बॉडीगार्ड घेऊन, स्वतः घेणार बॉडीगार्ड घेऊन आणि बाकीच्या लोकांना तुम्ही उपसवणार. या गोष्टी सहन केल्या जाणार नाही. मराठीच्या विरोधात, महाराष्ट्र विरोधात जर तुम्ही मोर्चा काढलात आणि जे रिक्षावाले त्याच्यामध्ये सामील होतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे असं आमचं मत आहे. ज्या पोलिसांना पण मला विनंती आहे, त्याचबरोबर RTOना पण विनंती आहे की जे रिक्षावाले सामील होतील त्याची व्हिडिओ शूटिंग काढा. ज्यांचे जे सामील होतील त्याच्यावर कठोर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. त्याचबरोबर हे समाजकंटक लोकांना मी आवाहन करतो की या भूमीमध्ये या महाराष्ट्रामध्ये जर मराठीच्या विरोधात जर तुम्ही मोर्चा काढत असाल तुम्हाला तसं उत्तर दिलं जाईल. त्यामुळे सतर्क करा. आपण गरीब लोक ह्यात आपण आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे चुकीच्या दिशाभूल करून पुन्हा ते तुम्हाला भडकवत असेल तर ते सहन केले जाणार नाही. लक्षात घ्या, तुमच्या काय चुकीचं घडलं असेल, तुम्हाला चुकीचे कुणी कागदपत्र दिले असेल त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करा. महाराष्ट्राच्या जे निर्णय त्याच्यामध्ये सामील व्हा, जेणेकरून महाराष्ट्र सरकारला पण तुमच्याबद्दल काहीतरी आपुलकी निर्माण होईल आणि चांगला काहीतरी निर्णय निघेल. पण महाराष्ट्राच्या आणि मराठीच्या विरोधाचं आंदोलन करत असाल तर तुम्ही याद राखा, ही महाराष्ट्र निर्माण सेना नाही तर मराठी माणसाची घाट आहे, महाराष्ट्राची घाट आहे. एवढं फक्त लक्षात ठेवा. धन्यवाद. तुर्तास संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काका, काही महाराष्ट्र द्वेषांनी 4 तारखेला मोर्चा पुकारलाय, काय सांगाल तुम्ही? सामील होणार का? नाही, आम्ही होणारच नाही. कारण की हे आपल्या मराठी माणसांसाठी जे केलेलं आहे मराठी माणसांचं आहे. आणि हे जे मोर्चामध्ये जाणार हे ज्यांच्याकडे काही प्रूफ नाही आहे, ते रहिवासी इथले नाही आहेत, पण त्यांच्याकडे काही नाही, हेच लोक त्याच्यामध्ये जाणार आहे. आपले मराठी माणूस कोणीही त्याच्यामध्ये जाणार नाही. आणि आम्ही जाणार आहे आणि त्याला सपोर्टही करणार आहे. आम्ही त्या दिवशी धंदा करणार रिक्षाचा, मीरा भाईंदरमध्ये धंदाच करणार. आणि सर्वांना मराठी माणसांना सांगण्यात येते की कोणीही रिक्षा त्या दिवशी बंद करून आपला रिक्षा आपण स्टँडवर चालवायचा. काय सांगाल तुम्ही? रिक्षा स्टिकर लावलाय मराठी, मराठी स्टिकर लावलं. महाराष्ट्र निवडणूक सेनेचे मीरा भाईंदर शहराध्यक्ष माननीय श्री राणे साहेब यांनी या ठिकाणी येऊन आमच्या सर्व रिक्षांवरती स्टिकर लावलं. आम्हाला त्याचा खूप अभिमान वाटला की स्वतः साहेबांनी येऊन या ठिकाणी स्टिकर लावलं. आणि ही भूमिका पहिल्यापासून महाराष्ट्र निवडणूक सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी पहिल्यापासून मराठीचा मुद्दा उचलून धरलेला आहे. आणि आता आपल्या सरकारला वेळाने थोडं उशिराने जाग आली, परंतु चांगली झाले. आपल्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जो निर्णय घेतलेला आहे की 1 मे पासून मराठी भाषा येणाऱ्यांनाच लायसन, बॅच आणि परवाने राहतील, बाकीच्यांचे रद्द होतील, तो खूप चांगला निर्णय घेतलेला आहे सरकारने. आणि बाकीच्याही मंत्र्यांनी, मुख्यमंत्री साहेबांनी, गृहमंत्री साहेबांनी आणि इतरही सर्व मंत्री साहेबांनी यावर आपल्या भावना व्यक्त केल्या पाहिजेत. आणि मराठी हे महाराष्ट्रात आलीच पाहिजे. ज्याप्रमाणे परप्रांतीय तुम्ही साऊथला जा, केरळला जा, तामिळनाडूला जा, आंध्र प्रदेशात जा, त्यांची भाषा ही त्यांना प्रथम प्राधान्य दिलं जातं. मग महाराष्ट्रात का नाही मराठी भाषेला प्राधान्य दिलं जातं? कोणीही येईल त्या ठिकाणी मुंबई बंद करेन, हे करेन, तर त्या ठिकाणी आपण हे आतापर्यंत सहन केलं, इथून पुढे कोणीही सहन करू शकत नाही. त्यामुळं मी माझ्या परप्रांतीय बंधूंना हे सांगू इच्छितो की आपण जरी 4 मेचा जो संप पुकारलेला आहे त्या संपामध्ये कोणीही सहभागी होऊ नये. आपली रोजीरोटी ज्या ठिकाणी चालते, आपण ज्या ठिकाणी पोट भरतो त्या ठिकाणची हिंदू संस्कृती आपल्याला ती जतन केली पाहिजे. हे एवढं बोलून मी माझं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 4 तारीख को मोर्चा होने वाला है. हम लोग मोर्चा में जाने वाले नहीं है. हाँ, यहाँ पे गाड़ी चलाते हैं, सीखने की कोशिश करेंगे और हमारी मातृभाषा हिंदी है, फिर भी महाराष्ट्र हम लोग सीखेंगे.